5 वर्षात घरगुती औद्योगिक विजेचे दर कमी करणार असं फडणवीसांनी म्हटलंय। बीडमधल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी ही घोषणा केली। 53 टीएमसी पाणी आल्यास मराठवाड्यातला दुष्काळ भूतकाळ होणार असं सुद्धा फडणवीसांनी म्हटलंय। मराठवाड्यातल्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवणार अशा प्रकारची प्रतिक्रिया देखील आता देवेंद्र फडणवीसांनी दिली। आपलं सोलरचं काम पूर्ण झाल्यानंतर ही वीज 8 रुपये युनिटची नसेल, ती 3 रुपये युनिटची असेल, म्हणजे आमचे 5 रुपये प्रति युनिट त्या ठिकाणी वाचणार आहेत। मग आम्ही निर्णय केला हे वाचलेले पैसे काय करायचे, तर आम्ही निर्णय केला की यातनं जे घरगुती आणि औद्योगिक वापराची बिलं आहेत ती बिलं आपण कमी करूया। पुढचे 5 वर्ष दरवर्षी आम्ही विजेचे भाव कमी करत जाणार आहे, घरगुती विजेचे भाव आणि या ठिकाणी औद्योगिक विजेचे भाव देखील। 53 टीएमसी पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आलं पाहिजे। ते जर गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आलं तर मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ बघितला, पण पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही। मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ करता येईल। मी तुम्हाला विश्वास देतो की काळजी करू नका, जसं हे काम न होणार प्रयत्न आपण सगळ्यांनी केले, तुम्ही केले म्हणून झालं, पुढचंही काम निश्चितपणे करू आणि या मराठवाड्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये या ठिकाणी निश्चितपणे हे पाणी आपण पोहोचवू।